एक हेडिंग लिहा, कॉमनवेल्थ संघटन, कॉमनवेल्थ ऑर्गनायझेशन. कॉमनवेल्थ ऑर्गनायझेशन बेसिकली जे कॉमनवेल्थ पार्लमेंटरी फोरम आहे त्याचं संमेलन हे भारतामध्ये सुरू आहे. आता पार्लमेंटरी फोरमचं कधी शब्द ऐकला असेल ना, कॉमनवेल्थ गेमचं आयोजन, कॉमनवेल्थ पार्लमेंटरी फोरम आहे नाही का. मूळ संघटना कोणती आहे? कॉमनवेल्थ. थोडं 2 मिनिटांमध्ये उरकून घेऊ आपण. जेव्हा आपण कॉमनवेल्थ म्हणतो, कॉमनवेल्थ कोणतं संघटन होतं पहिला बेसिक समजून घ्या. कॉमनवेल्थ म्हणजे असं संघटन की पूर्वी ब्रिटिशांची ज्या देशामध्ये वसाहत होती किंवा ब्रिटिशांसोबत ज्या देशाचे ऐतिहासिक संबंध होते, ऐतिहासिक संबंध म्हणजे वसाहतच ना, बरोबर, त्या देशांची मिळून ब्रिटननं एक संस्था स्थापन केली, ती म्हणजे कॉमनवेल्थ. बरोबर. उद्देश काय होता माहिती आहे का याचा? उद्देश हा होता, म्हणजे हिडन उद्देश, की आम्ही तुम्हाला गुलाम बनवायला आलो नाही, तुमच्यावर शासन करायला आलो नाही, तर तुम्हाला सभ्य बनवायला आलो. बरोबर नाही का? म्हणजे बाबा तुम्ही समजू नका की तुम्ही गुलाम आहे, हे सांगण्यासाठी हे संघटन स्थापन झालं. स्वातंत्र्याच्या आधीच झालं होतं भारताच्या. ज्या देशावर ब्रिटिशांची काय होती सत्ता, ते देश याचे काय सदस्य आहे. फक्त 2 देशाचे सदस्य नाही आहे जे ब्रिटनचे गुलाम नव्हते पण सदस्य आहे. सध्या 56 देशांचा यामध्ये काय होतो सहभाग. लक्षात ठेवायचं, कॉमनवेल्थ मध्ये 56 देश आहे, म्हणजे कॉमनवेल्थ पार्लमेंटरी फोरम आहे, त्यामध्ये सहभागी देश वेगळे आहे. समजला का? ओके. आणि या कॉमनवेल्थची पदसिद्ध अध्यक्ष, पदसिद्धचा अर्थ होतो तीच असेल, ती ब्रिटनची राणी असते. आणि संविधान सभेमध्ये या बाबतीमध्ये एक चर्चा झाली, एक त्याला काय म्हणतात की डिबेट झाली, की बाबा स्वातंत्र्य मिळणे म्हणजे काय? देशाला सार्वभौमत्व मिळणे म्हणजेच ब्रिटनच्या राणीची काय जाणे सत्ता. मग ब्रिटनच्या राणीची सत्ता गेली आणि पुन्हा त्याला काय म्हणतात की तुम्ही कॉमनवेल्थचे सदस्य बनून राहिले, ज्याची अध्यक्ष कोण आहे? ब्रिटनची राणी आहे. म्हणजे आपल्या सार्वभौमत्वासोबत काय असेल? तडजोड असेल. आणि या पार्श्वभूमीवर एच.व्ही. कामत सारख्या सदस्यांनी याला पूर्णपणे काय केला? हा विरोध केला की आपण नाही व्हायला पाहिजे सदस्य. तेव्हा याला काउंटर करणाऱ्यांमध्ये जे प्रमुख नाव होतं ते होतं पंडित जवाहरलाल नेहरू. ते आदर्शवादी होते, म्हणजे त्यांचं दृष्टिकोन परराष्ट्र धोरणाबद्दल हायडियलिस्टिक होता. त्यांचं म्हणणं असं होतं की आपण स्वतंत्र झालो याचा अर्थ आपण बाकीच्यांपेक्षा अलग थलग किंवा वेगळं राहू शकत नाही. आपल्याला आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये काय व्हावं लागेल? पार्टिसिपेट व्हावं लागेल. मग कसं व्हायचं? मग त्यावर बाबासाहेबांनी एक मुद्दा काढला, एक मार्ग काढला की आपण एक काम करू, आपण कॉमनवेल्थचे सदस्य होऊ, पण आपण ब्रिटनच्या राणीचं अधिपत्य नाही स्वीकारायचं. म्हणजे त्या कंडिशनवर आपण कॉमनवेल्थचं काय होऊ? सदस्य. कळली पर्यंत? आणि भारत 16 मे 1949 कॉमनवेल्थचा काय बनला? सदस्य. एक जबरदस्त डिबेट आपल्या कुठे झाली? संविधान सभेमध्ये. बरोबर. म्हणून आपण कॉमनवेल्थचा अध्यक्षपदाला काय करत नाही? मानत नाही. म्हणून सहसा ब्रिटनची राणी भारतामध्ये कधी येत नाही. अदरवाईज कॉमनवेल्थ गेमचं उद्घाटन राणी करत असते ब्रिटनची. भारतात कॉमनवेल्थ गेमचं आयोजन झालं होतं ना, माहिती ना 9 मध्ये. ते नसेल माहिती, घोटाळा झाला होता ते तर माहिती ना कॉमनवेल्थचा. हा, ती हेच कॉमनवेल्थ आहे. विषय कळला का? आताच नुकतंच त्यांचं कलमाडी यांचं निधन झालं, ते त्या घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव होतं. तर या कॉमनवेल्थ पार्लमेंटरी फोरमचं भारतामध्ये काय होत आहे? बैठक आयोजित म्हणजे होत आहे. बरोबर. आता मला सांगा, हा प्रश्न जेव्हा येणार ना, जे आता करंटचा ट्रेंड आहे तो आता हे नाही येणार 56 देश वगैरे, तो एकतर 16 मे 1949 कडे जाईल. कळलं का? आणि गडबड कुठं करेल? 56 देश, सहभागी देश 62 आहे. हा, ते वेगळं करेल. किंवा मग करंट 1 लाईनर येऊन आलं की टू ठी लाईनर येऊन आलं, येऊन आलं ना. आता मग बा या संघटनेची स्थापना या दिवशी झाली, एवढे सदस्य, भारत याचा संस्थापक सदस्य आहे. तर याचं उत्तर हो आहे. कळलं का? तर या तऱ्हेनं थोडं व्यवस्थित आज पेपरमध्ये न्यूज आलेली आहे, त्याला जाणून घेते. ठीक आहे, चलो.